नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जो काही काल भारत राखीव बटालियन 3 कोल्हापूरचा जो काही सशस्त्र पोलीस शिपाई भरतीचा पेपर झालेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मेसेज केले आणि सांगितले, की सर गणित बुद्धिमत्तेचे काही प्रश्न टफ होते आणि त्याचं स्पष्टीकरण तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून द्या. म्हणून आम्ही काय केलेलं आहे, हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. पहिल्या भागामध्ये आपण काय करणार आहे, की गणित आणि बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत, सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण घेणार आणि नंतर जे काही प्रश्न राहिलेले असतील ते दुसऱ्या भागामध्ये आपण काय करू, त्याचं स्पष्टीकरण घेऊ. तर आपण वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर ते सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते शेअर करा. तर मग चला आपण सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे बघा. प्रश्न नंबर 6. या ठिकाणी तुम्हाला 6 नंबरचा प्रश्न दिसत असेल बघा. हा काय म्हणलेला आहे, दुपारी 3:30 बघा, या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, 3:30 म्हणजे हे झाले तुमचे अवर्स आणि हे झाले तुमचे मिनिटं. मग 3:30 झाले असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये कोण किती अंशांचा असेल, यांच्यामधला कोण विचारलेला आहे. मग याचं सूत्र काय आहे? याचं सूत्र आहे की 11/2m वजा 30 गुणिले अवर्स किंवा तास. मग बघा, 11/2 गुणिले मिनिटं किती आहेत? या ठिकाणी आहेत 30 वजा 30 गुणिले तास किती आहेत या ठिकाणी? 3. मग बघा, बे की बे आणि 15 दुनी 30. 15 गुणिले 11 होतात 165 वजा 30 त्रिक 90 आणि 165 वजा 90 म्हणजे किती? 75 अंश आणि 75 अंशाचा काय असेल? कोण असेल? म्हणून तुमचं उत्तर किती येईल? पर्याय क्रमांक सी हे या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे. तर आता बघा, त्याच्या पुढचा प्रश्न आपण बघू. बघा, पुढचा प्रश्न काय आहे? 7वा प्रश्न आहे बघा. राजेश हा 31 जानेवारी 2020 ते 1 मार्च 2021 पर्यंत गैरहजर होता. तो 2 मार्च 2021 रोजी कामावर आला, तर राजेश किती दिवस गैरहजर होता? म्हणजे किती दिवस राजेश गैरहजर होता हे तुम्हाला विचारलेलं आहे. मग बघा, तो कामावरून बंद कधी झाला? तर 31 जानेवारी 2020. बघा, 31 जानेवारी 2020 ला काय केलं? त्यानं रजा टाकली आणि मग तिथून पुढे जर आपण काउंट केले, तर बघा, 31 जानेवारी 2020 ते 21 जानेवारी 2021 पर्यंत हे किती झाले? हे झाले 365 दिवस. आता 365 दिवस का? तर 31 जानेवारी ते 31 जानेवारी पण हे 1 वर्ष कंप्लीट होतं. हे झाले 365 दिवस. त्याच्यानंतर 2021 मध्ये फेब्रुवारी हा पूर्ण महिना तो काय होता? गैरहजर होता. मग फेब्रुवारीमधले 28 दिवस घ्यायचे का 29 दिवस घ्यायचे? तर ते किती घ्यायचे? 28 दिवस. कारण हा सामान्य वर्ष आहे. बघा, हे सामान्य वर्ष आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये 28 दिवस असणार आहेत फेब्रुवारीच्या. म्हणून हे 28 आणि प्लस तो 2 मार्चला या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, की 2 मार्चला तो कामावरती आला. तुम्हाला सांगितलं 1 मार्चपर्यंत तो गैरहजर होता. म्हणजे मार्चचा हा 1 आणि आता या सगळ्यांची बेरीज केली तर बघा, 8 आणि 1 9, 9 आणि 5 1404, हातच्याला 1, 6 आणि 2 8 आणि 1 9 आणि हे 303 म्हणजे 394 दिवस काय होता? तो गैरहजर होता. पर्याय क्रमांक बी इथं आहे. उत्तर 394 दिवस काय होता? तो गैरहजर होता. बघा, आता त्याच्या पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न काय आहे बघा. राज रवीपेक्षा उंच असला तरी हा 8 नंबरचा प्रश्न आहे बघा. राज रवीपेक्षा उंच असला तरी राधा रवी तरी राधापेक्षा बुटका आहे. रोहन राधापेक्षा बुटका असला तरी राजपेक्षा उंच आहे. श्रेया सर्वात बुटकी आहे. तर उंचीच्या दृष्टीने सर्वात मधोमध कोण असं तुम्हाला विचारलेलं आहे. मग या ठिकाणी बघा, पहिले तुम्हाला काय सांगितलेलं? राज रवीपेक्षा उंच असला तरी राधापेक्षा बुटका आहे. मग एक आपण अशी लाईन ड्रॉ जर केली समजा, तर पहिले काय सांगितले? राज रवीपेक्षा उंच आहे. मग हा समजा राज आहे. हा काय आहे? हा आहे राज. हा कुणापेक्षा उंच आहे? तर रवीपेक्षा उंच आहे. कुणापेक्षा उंच आहे? रवीपेक्षा उंच आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हणलंय बघा. रवीपेक्षा उंच असला तरी राधापेक्षा बुटका आहे. म्हणजे राधा काय असणार? याच्यापेक्षा मोठी असणार. बघा, ही झाली तुमची राधा. कारण काय सांगितलंय? राज हा रवीपेक्षा उंच आहे, परंतु राधापेक्षा कसा आहे? बुटका आहे. पुढे काय म्हणले बघा.
रोहन राधापेक्षा बुटका असला तरी राजपेक्षा उंच आहे. रोहन आता कुठे येणार? राजपेक्षा उंच आणि राधापेक्षा बुटका म्हणजे यांच्यामध्ये येणार. बघा, हा आहे तुमचा रोहन. रोहन. कारण रोहन काय सांगितलेलं आहे? राधापेक्षा बुटका आणि राजपेक्षा उंच. आणि श्रेया सर्वात बुटकी सांगितलेली आहे. श्रेया काय सांगितलेली आहे? सर्वात या ठिकाणी बुटकी सांगितलेली आहे. म्हणजे सर्वात मधोमध कोण येणार? या ठिकाणी राज येणार. म्हणून पर्याय क्रमांक 1 काय असेल तुमचं? या ठिकाणी उत्तर असणार आहे. आता बघा, आपण आता पुढचा प्रश्न बघूया. बघा, हा जो काही 10 नंबरचा प्रश्न आहे. बघा, हा जो 10 नंबरचा प्रश्न आहे, याचं डायरेक्ट उत्तर मी तुम्हाला सांगून टाकतो. या प्रश्नाचं उत्तर येते डी. कारण जर तुम्ही 8चा जर 4 वेळा गुणाकार केला, 8चा जर 4 वेळा गुणाकार केला, तर हा काहीतरी 40-96 च्या दरम्यान याचं उत्तर येतं. म्हणजे 40-96च असावं. त्यामुळे ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते काय आहे? डी आहे. बाकी तुम्ही कोणताही पर्याय यातला घेऊन बघितला तर ते कसं येतं? 10,024 येतं. आता 11वा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि 11व्या प्रश्नाकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्या बघा. 11वा प्रश्न काय आहे? की एका संख्येच्या 7/11 व 30 यांची बेरीज. बघा, एका संख्येच्या म्हणजे ती संख्या आपल्याला माहित नाही. म्हणजे ती एक्स गुणिले या एक्सचे किती आहे? 7/11 आणि 30 यांची बेरीज जी आहे, ती काय म्हणलेलं आहे पुढं? त्या संख्येतून म्हणजे कोणती? आपण जी मांडलेली एक्स आहे, या संख्येतून ज्यावेळेस आपण 42 वजा करतो, त्यावेळेला काय होतं? ती संख्या आपल्याला मिळते. मग बघा, हे कसं होईल आता हे सोडवायचं आहे. बघा, 7x/11 अधिक 30 बरोबर x वजा 42 बरोबर x. मग बघा, या ठिकाणी आपण छेद समान करून घेऊ. 7x/11 अधिक, आता इथे छेद आपण 11 केला म्हणजे अंशाला 11 ने गुणलं पाहिजे म्हणून किती येणार? 330 बरोबर x वजा 42 बरोबर या ठिकाणी ती संख्या असेल आपली. मग बघा, 7x अधिक 330 छेद 11 बरोबर x वजा 42 बरोबर या ठिकाणी x. मग बघा, काय होईल? हे 11 भागाकारामध्ये आहेत. इकडं गेल्यानंतर ते काय होतील? गुणाकारामध्ये येतील. मग 7x अधिक 330 बरोबर x वजा 42 गुणिले काय होईल? 11. मग बघा, 7x अधिक 330 बरोबर 11x वजा 11 दुनी 22, हातच्याले 2, 11 चोक 44 आणि 2 46. मग आता याच्या पुढे काय होईल? की हे जे 11x आहेत, यामधून हे 7x वजा होतील. बघा, 11x वजा 7x बरोबर ह्या 330 मध्ये 330 अधिक काय होईल? 462. 462 इकडे आल्यानंतर काय होतील? वजा होतील. म्हणून बघा, 11x मधून 7x गेले, उरले किती? 4x बरोबर हे किती होतात? 2 त्यानंतर 6 आणि 3 9 आणि 4 आणि 3 किती झाले? 7. 792 या ठिकाणी होतात. मग आता x बरोबर 792 भागिले या ठिकाणी किती होणार? 4. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते किती येतं बघा? 198. तर अशा पद्धतीनं 198 पर्यायामध्ये आहे का बघा? तर पर्याय क्रमांक सी आहे 198. आता याच्या पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा मित्रांनो, आता पुढचा प्रश्न बघूया आपण, की या ठिकाणी तुम्हाला प्रश्न कितवा आहे? 12वा प्रश्न आहे बघा. 12वा प्रश्न काय आहे, की 759 बघा, या ठिकाणी 759.0 भागिले 1.1, 1.1. मग आता पॉइंट नंतर एक-एकच घर आहे म्हणून आपण पॉइंट डायरेक्ट काढून टाकायचा म्हणजे किती होईल? 700 किंवा 75-90 भागिले 11. मग बघा, 11 सक्क 65 इथे तुम्ही करून बघा. 75-90 भागिले या ठिकाणी 11. 11 सक्क 66 उरले किती? 9. त्याच्यावरती उतरून घेतले 9. 11-90 99 आणि हे 0 म्हणजे 690 या ठिकाणी तुमचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक बी. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय बघा, एका महिन्याचा 13वा प्रश्न आहे. एका महिन्याचा 4 पुरुषांचा व 2 स्त्रियांचा पगार
46,000 आहे. जर स्त्री ही पुरुषांपेक्षा ₹500 जास्त कमवत असेल, तर त्या एका स्त्रीचा महिन्याचा पगार किती? आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. बघा, आपल्याला काय विचारलेलं आहे, की पुरुषापेक्षा जास्त ₹500 ने जास्त त्या स्त्रीचा पगार आहे. परंतु आपल्याला पुरुषाचा पगार माहीत आहे का? नाही. म्हणून या ठिकाणी दोघं जण आहेत बघा. एक आहे पुरुष हं. आणि ही आहे स्त्री. मग पुरुषाचा पगार जर आपण X मानला, तर स्त्रीचा पगार किती असेल? स्त्रीचा पगार असेल X अधिक 500. कारण का? स्त्रीला पुरुषापेक्षा कसा आहे ₹500 पगार जास्त आहे. मग इथे तुम्हाला रेशो कसा दिलेला आहे? पुरुषाचा रेशो दिलेला आहे 4 आणि स्त्रीचा रेशो किती दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला 3 आणि या दोघांची बेरीज ज्यावेळी करणार, त्यावेळेला तो पगार किती होतो? ₹46,000 होतो. मग आता बघा 4x अधिक या ठिकाणी 3 आहे. 3 गुणिले x बरोबर किती? सॉरी या ठिकाणी 2 दिलेला आहे रेशो 2. हां. मग 2 गुणिले x बरोबर 2x अधिक 500 गुणिले 2 बरोबर किती? 1,000 आणि टोटल मिळून किती होतात या ठिकाणी? 46,000 होतात. मग आता बघा 6x अधिक 1,000 बरोबर 46,000. हे 1,000 इथं आहेत. इकडे गेल्यानंतर काय होईल? वजा होईल. म्हणून 6x बरोबर 46,000 वजा 1,000 बरोबर किती या ठिकाणी? 6x बरोबर 45,000. मग आता या x बरोबर किती होईल? x बरोबर 45,000 भागिले या ठिकाणी 6. मग 6 सत्ते 42 उरले 3 6 पंचे 30 म्हणजे ₹7,500 या ठिकाणी एक्सची किंमत आली. एक्सची किंमत एक्स आपण काय मानलेलं होतं? पुरुषाला आपण एक्स मानलेलं होतं. मग पुरुष पुरुष किती आला? 7,500 आला. मग स्त्रीला याच्यापेक्षा ₹500 जास्त आहेत. म्हणजे स्त्रीचा पगार किती होईल? ₹8,000 होईल. तर अशा पद्धतीने याचं उत्तर पर्याय क्रमांक काय आहे? सी आहे. बघा काय-काय केलं आपण. या ठिकाणी पुरुषाचा पगार मांडला आपण एक्स, स्त्रीचा मांडला पुरुषापेक्षा 500 ने जास्त आहे म्हणून 1 अधिक 500. त्यांचा रेशो तुम्हाला दिलेला आहे. पुरुषांचा दिलेला आहे 4 आणि स्त्रीचा दिलेला आहे 2. हे ज्यावेळेस आपण सोडवून घेतलं त्यावेळी किती आलं? 4x अधिक 2x अधिक 1,000 बरोबर 46,000. हे 1,000 इकडे प्लस आहेत. इकडे गेल्यानंतर मायनस होतील. मग झाले किती? 6x बरोबर 45,000 आणि 45,000 ला ज्यावेळी आपण 6 ने भाग दिला त्यावेळेला 7,500 म्हणजे आपल्याला पुरुषाची रक्कम मिळाली आणि त्याच्यावरून पुरुषाच्या पगारापेक्षा ₹500 जास्त आहे म्हणजे ₹8,000 काय होईल? या ठिकाणी स्त्रीचा पगार होईल. तर आपण काय करू? पुढचं गणित बघू. या ठिकाणी तुम्हाला 14वा प्रश्न दिसत असेल. 14वा प्रश्न काय आहे बघा. इथेच मी तुम्हाला करून दाखवतो, की बेत्रिक 6 साइन चोक 24, 24 पंचा 120 बघा. या ठिकाणी काय दिलेलं आहे? 2 कंसामध्ये दिलेलं आहे 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 कंस पूर्ण आणि अधिक याच्यामध्ये 1 दिलेला आहे. मग बघा, बेत्रिक 6 साइन चोक 24, 24 पंचा 120 आणि अधिक हे किती आले? 1 म्हणजे वर्गमुळात किती झाले? वर्गमुळात 121 म्हणजेच किती आला? 11चा वर्ग किती येतो? 121 म्हणजे तुमचं उत्तर काय असेल? या ठिकाणी 11 असेल. या ठिकाणी काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. आता पुढे जाऊया आपण. पुढे काय आहे बघा. पुढचा प्रश्न 15 नंबरचा प्रश्न काय आहे बघा. 729च्या वर्गमूळाच्या घनमुळातून 64च्या वर्गमूळाचे घनमूळ वजा करता मिळणाऱ्या संख्येचा वर्ग किती? कोणत्या-कोणत्या संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला? या ठिकाणी दिलेल्या आहे 729 आणि दुसरी दिलेली आहे 64. मग काय सांगितले? 729च्या वर्गमूळाच्या घनमुळातून. मग 729चं वर्गमूळ किती? या ठिकाणी 729चं वर्गमूळ आहे 27. या वर्गमूळाच्या घनमुळातून म्हणजे या वर्गमूळाचं घनमूळ पुन्हा किती येईल? त्या ठिकाणी येईल 30. यामधून 64च्या वर्गमूळाचे 64चं वर्गमूळ किती आहे? 8 आणि या वर्गमूळाचे घनमूळ किती येणार ते 2. तर यांची ज्यावेळी वजाबाकी आपण करतो त्यावेळेला उत्तर किती येतं? 1. तर अशा पद्धतीने आहे. 729च्या घनमुळातून वर्गमुळातून त्याचं जे घनमूळ आहे, त्यातून 64च्या वर्गमूळाचं घनमूळ आहे, ते वजा करायचं म्हणजे उत्तर किती येईल? 1 येईल. 17वा प्रश्न काय सांगतोय बघा. 17व्या प्रश्नामध्ये म्हणलेलं आहे, की माया आणि छाया यांना एकमेकांबरोबर खेळायला आवडते. प्रिया ही छाया आणि प्रकाश यांच्याबरोबर खेळू शकते. दीपाला एकटीला खेळायला आवडते. प्रकाश हा छाया व दिया सोबत खेळू शकतो, परंतु त्याला माया व प्रियाबरोबर खेळणे आवडत नाही. हे लक्षात घेता खालीलपैकी कोणता गट
एकत्र खेळणाऱ्यांचा असेल ते सांगा. मग आता आपण दिलेली माहिती पहिल्यांदा हे करूया. काय काय आहे बघा. या ठिकाणी माया 1 मिनिट. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? माया आणि छाया एकमेकांबरोबर खेळायला आवडते. एकूण बघा, पहिल्यांदा माया आणि या ठिकाणी छाया. या काय करतात? एकमेकांबरोबर खेळतात. ठीक आहे. पुढे बघा, प्रिया ही छाया आणि प्रकाश यांच्याबरोबर खेळू शकते. म्हणजे प्रिया ही काय करू शकते? छाया आणि प्रकाश यांच्याबरोबर खेळू शकते. प्रकाश खेळू शकते. त्यानंतर बघा, दियाला एकटीला खेळायला आवडते. म्हणजे दिया एकटीच खेळते बघा. दिया काय करते? एकटीच खेळते. त्याच्यानंतर बघा पुढे काय म्हणले, की प्रकाश हा छाया, दिया सोबत खेळू शकतो. प्रकाश जो आहे बघा, प्रकाश कुणासोबत खेळू शकतो? छाया आणि दिया यांच्यासोबत खेळू शकतो. पण काय म्हणलेलं आहे पुढे, की माया व प्रियाबरोबर खेळायला आवडत नाही. म्हणजे प्रकाशला काय होईल? प्रकाशला माया आणि कुणासोबत? प्रियासोबत. प्रियासोबत खेळायला आवडत नाही. मग एक गोष्ट लक्षात ठेवा. इथं तुम्हाला सांगितलेलं आहे, की दिया एकटीच खेळते. दिया एकटीच खेळते म्हटल्यानंतर पहिल्यांदा तुमचे पर्याय कट कोणते होणार बघा. इथं दिया आहे, इथं दिया आहे. कारण दिया कोणासोबतच खेळत नाही. म्हणजे दिया ही एकटीच खेळते. त्यामुळे हे पर्याय कट झाले. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, की प्रकाश हा छाया आणि दियाबरोबर खेळतो. पण प्रकाश माया आणि प्रियाबरोबर आवडत नाही. म्हणजे प्रकाश सोबत जर माया आणि प्रिया असेल, तर त्याला आवडत नाही. मग इथं बघा, प्रकाश आणि माया एकत्र आलेले आहेत. म्हणजे हा गट होईल का? हा पण होणार नाही. मग राहिलं कोणतं? ऑप्शन क्रमांक ए म्हणजे माया, छाया आणि प्रिया हे काय करत असतील? एकत्र खेळत असतील. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 18 बघा. प्रश्न क्रमांक 18 काय सांगितलेला आहे, की रेहान मैदानावर उभा आहे. प्रथम तो पश्चिमेकडे 18 पावले जातो. समजा इथं रेहान आहे. इथं कोण आहे? रेहान आहे. हा काय करतो? पहिल्यांदा पश्चिमेकडे जातो. तुम्हाला या ठिकाणी दिशा माहिती असतील बघा. ही आहे पूर्व, ही आहे पश्चिम, ही आहे दक्षिण, ही आहे उत्तर आणि या ठिकाणी आग्नेय, त्याच्यानंतर ही वायव्य, सॉरी ईशान्य. बघा नवीन एकदा सांगतो तुम्हाला थांबा. बघा, या ठिकाणी पहिल्यांदा आपण दिशा माहीत करून घेऊया. बघा, ही आहे पूर्व, ही आहे पश्चिम, ही आहे दक्षिण, ही आहे उत्तर. त्याच्यानंतर बघा, इथं आग्नेय, इथं ईशान्य, इथं वायव्य आणि या ठिकाणी कोणते असेल? नैऋत्य. लक्षात राहत नसेल तर आयवान शब्द लक्षात ठेवा. आयवान आणि याच्यावरून तुम्ही आता लक्षात ठेवू शकता, की दक्षिण आणि पूर्वच्या मध्ये पहिल्यांदा उजव्या कोपऱ्यात आ घ्यायचं आणि मग क्रमाने घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरायचं. आ, इ, वा आणि न. आता तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. तर काय म्हणलेलं आहे बघा, रेहान मैदानावर उभा आहे. प्रथम तो पश्चिमेकडे 18 पावलं जातो. आता या ठिकाणी रेहान उभा आहे. पहिल्यांदा तो काय करतो? पश्चिमेकडे काय करतो? 18 पावले चालतो. 18 पावले जातो. जिथे डावीकडे वळून 9 पावले चालतो. बघा, आता तो काय करेल? डावीकडे वळणार आहे. म्हणजे खालच्या बाजूनं 9 पावले चालतो. पुन्हा काय म्हणलेलं आहे बघा, 9 पावले चालतो. तेथे उजवीकडे वळून 11 पावले चालतो. परत तो उजवीकडे वळतो आणि काय करतो? 11 पावले चालतो. 11 पावले चालतो व शेवटी उजवीकडे वळून 9 पावले चालतो. म्हणजे पुन्हा काय करतो? या ठिकाणी उजवीकडे वळतो आणि 9 पावले चालतो. मग आता तुम्हाला काय विचारलंय, की तो मूळच्या ठिकाणापासून मूळ त्याचं ठिकाण इथं होतं. मग इथून तो आता इथं पोहोचलेला आहे. हे अंतर तुम्हाला विचारलेलं आहे. मग बघा, हे 18 आहे आणि हे किती आहे? 11 आहे. कारण खाली 11 आहे म्हणजे वर पण किती असणार? 11. मग 11 अधिक 18 बघा किती होते? 8 आणि 1 9, 1 आणि 1 2 म्हणजे 29 पावले काय असेल तो दूर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक हे तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. 19वा प्रश्न बघा. एक घड्याळ दर तासाला 2 मिनिटं पुढे जाते. या ठिकाणी बघा, एक घड्याळ दर तासाला 2 मिनिटं पुढे जाते. सोमवारी सकाळी 9 वाजता बरोबर लावलेल्या घड्याळात त्याच आठवड्यातील गुरुवारी सकाळी 9 वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? मग बघा, या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? 2 मिनिटांनी ते घड्याळ पुढे जातं. किती मिनिटांनी? 2 मिनिटांनी. काय होतं? पुढे जातं. पुढे जातं. मग बघा, घड्याळ लावलं कधी? सोमवारी 9 वाजता. बघा, सोमवारी
लावलेला आहे. याच आठवड्यात तुम्हाला काय सांगितलेलं आहे गुरुवारपर्यंत म्हणजे सोमवार, त्याच्यानंतर मंगळवार, त्याच्यानंतर या ठिकाणी बुधवार, त्याच्यानंतर गुरुवार. मग बघा सोमवारी सकाळी 9 ते मंगळवारी सकाळी 9 पर्यंत किती होतात? 24 तास. मंगळवारी ते बुधवारपर्यंत किती होतात? हे 24 तास आणि त्याच्यानंतर हे 24 तास. मग एकूण तास किती झाले? एकूण तास झाले 72. मग ते घड्याळ किती मिनिटं पुढे जातं? 2 मिनिटं पुढे जातं. दर मिनिटाला 2 मिनिटं पुढे जातं. म्हणजे 72 मिनिटाला ती किती पुढे जाईल? 172 गुणिले 2 बरोबर किती? 144 मिनिट ते पुढे जाईल आणि 144 मिनिटं म्हणजे किती होईल? कारण एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. मग याला जर तुम्ही 60 ने भाग दिला, तर किती येतं बघा ते 2 तास 24 मिनिट येतं आणि 2 तास 24 मिनिट म्हणजे वाजली होती किती? 9. मग 9 अधिक बघा 9 अधिक 2 तास 24 म्हणजे 9 2 11 वाजून 24 मिनिटं झालेली असतील. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक सी हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर बघा 20वा प्रश्न अतिशय सोपा आहे. 7 माणसे 7 तासात 7 मैल चालतात. त्यापैकी एक जण 3 तासात किती मैल चालेल? आता 7 माणसे 7 तासात 7 मैल चालतात. म्हणजे एक माणूस 7 तासात किती चालेल? 7 तासात 7 मैलच चालेल. 7 मैल जर चालत असेल 7 तासामध्ये, तर 3 तासामध्ये किती होईल? 3 मैल तो चालणार आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक हे काय आहे? उत्तर आहे. आता आपण काय करू? पुढचा प्रश्न बघू. मित्रांनो, हे जे बघा गणित आहे 25वं हे गणित अतिशय सोपं आहे. काय केलेलं आहे तुम्हाला? या ठिकाणी हे 225 गुणिले 289 बरोबर बघा. या ठिकाणी काय दिलेलं आहे? 225 गुणिले 289 बरोबर 650 आणि या ठिकाणी 25 दिलेलं आहे. मग हे जर आपण केलं तर बघा काय होतं, की हे जर हे जर गुणिले तुम्हाला इकडे भागाकारामध्ये न्यायचं असेल, तर आपण कसं लिहितो? 225 बरोबर 65,025 भागिले 289 अशा पद्धतीने आपण लिहितो. त्याने आता काय केलेलं आहे बघा, इथे तुम्हाला दिलेलं आहे काय? वर्गमुळात 65.025 आणि भागाकारामध्ये दिलेलं आहे काय? वर्गमुळात 0.289. आता ही जर गोष्ट तुम्ही बारकाईने अभ्यासली, तर भागाकारामध्ये बघा, हे वर्गमूळ चिन्ह गेलं, हे वर्गमूळ चिन्ह गेलं. या ठिकाणी पॉइंट नंतर घरं सारखीच आहेत म्हणजे हा पॉइंट सुद्धा निघून गेला. मग राहिलं काय? पुन्हा हीच संख्या राहिली कोणती? 65,025 भागिले 289 आणि याचंच उत्तर किती येतं? 225. म्हणून याचं उत्तर किती आहे? 225 पर्याय क्रमांक सी. आता पुढचा प्रश्न बघा. बघा हा जो 26वा प्रश्न आहे. एक रेल्वे उभ्या माणसाला 2 सेकंदात ओलांडते आणि 60 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 5 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेची लांबी किती? म्हणजे हा समजा रेल्वेचा पूल आहे, रेल्वेचा रूळ आहे समजा आणि त्याच्यामध्ये एक माणूस आहे आणि हा असा प्लॅटफॉर्म आहे. मग ज्यावेळेला प्लॅटफॉर्मला ओलांडते किंवा माणसाला ओलांडते, त्यावेळेला रेल्वेला काय करावं लागतं? तिच्या लांबी इतकं अंतर जावावं लागतं. मग तुम्हाला काय सांगितलेलं आहे, की हा जो प्लॅटफॉर्म आहे, हा कितीचा आहे? 60 मीटरचा आहे आणि रेल्वेने काय केलेलं आहे? माणसाला देखील ओलांडलेलं आहे आणि ही प्रोसेस जी आहे, हा जो प्लॅटफॉर्म 5 सेकंदामध्ये ओलांडलेला आहे. मग जर 5 सेकंदामध्ये ओलांडला असेल, तर बघा 3 सेकंद त्याला प्लॅटफॉर्म ओलांडायला लागले असतील आणि 2 सेकंद त्या माणसाचा वेळ या ठिकाणी असेल, माणसाला ओलांडायला लागलेला वेळ असेल. तुम्हाला सांगितलेलं आहे, की 3 सेकंदामध्ये जर 60 मीटर जात असेल, तर 2 सेकंदामध्ये किती? मग बघा, या ठिकाणी 30 दुनी 60 20 पट आहे. म्हणजे याच्यासुद्धा किती 20 पट असायला पाहिजे. म्हणजे 20 दुनी किती येणार? 40 काय असेल? त्या रेल्वेची लांबी असेल. कारण या इथं माणसाला काय लांबी नाही. त्यामुळे रेल्वेला काय स्वतःच्या लांबी इतकं अंतर क्रॉस करावं लागेल आणि म्हणून हे जे 40 मीटर आहे, ही काय असणार आहे? रेल्वेची लांबी असणार आहे. आता हे कसं आलं? हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी रेल्वे नावाच्या चॅप्टरची जी लिंक आहे, ती दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये जाऊन त्या ठिकाणी बघू शकता. तर आता पुढचा प्रश्न बघूया आपण. हा प्रश्न काही एवढा विशेष नाही बघा. इथे तुम्हाला काय विचारलंय, कोणती संख्या पूर्णांक संख्या नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व धनसंख्या
सर्व ऋण संख्या आणि शून्य मिळून काय होतं या ठिकाणी पूर्णांक संख्या तयार होत असते. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? यापैकी नाही. कोणती नाही असं विचारलेलं आहे. मग या ठिकाणी ही सुद्धा पूर्णांक संख्या आहे, ही सुद्धा पूर्णांक आहे आणि ही सुद्धा काय आहे? पूर्णांक आहे. आता त्याच्यानंतर बघा, हे तुम्हाला सुटलं असेल, हे काय सोडवायची गरज नाही. त्याच्या पुढचं आपण गणित सोडवू. हे जे उदाहरण आहे बघा, एका चौरसाची बाजू दुप्पट केली असता त्याचे क्षेत्रफळ काय होते? 4 पट होते. हे बरोबर आहे का बघा? आता चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग. मग बघा, हा चौरस आहे समजा, हा चौरस आहे. याची आपण बाजू 2 पकडली. चौरस म्हणजे चारी बाजू या ठिकाणी समान असतात आणि चारी कोण काटकोन असतात, त्याला आपण चौरस म्हणतो. मग त्याने पहिलेच वाक्य काय सांगितलेलं आहे बघा, की चौरसाची बाजू जर दुप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ. मग या ठिकाणी चौरसाची बाजू 2 होती. आपण आता चौरसाची बाजू 4 करून बघू. दुप्पट केली आपण. तर या ठिकाणी सूत्रात घालून बघूया. 2चा वर्ग पहिल्यांदा किती होतं? याचं क्षेत्रफळ येईल 2चा वर्ग 4. परंतु याचा वर्ग किती येईल? 4चा वर्ग 16. म्हणजे 4च्या किती पट झालं? 4 पट झालं. म्हणजे पहिला जो पर्याय आहे तो बरोबर आहे. झालं? आता दुसरं बघूया आपण. दुसरं काय सांगितलेलं आहे? चौरसाची बाजू जर तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ 9 पट होते. मग चौरसाची बाजू आपण काय करू? बघा या ठिकाणी आपण 2 बाजू होती. आता आपण काय करूया? तिप्पट करूया. म्हणजे किती झाले बघा 6, 6, 6 आणि 6. याचं क्षेत्रफळ किती होलं? 4 आलं होतं. मग आता 6चा वर्ग किती येणार? 36. म्हणजे याच्या तुलनेत किती पट झाला बघा? 4 नवे 36 म्हणजे 9 पट झालं. म्हणजे दुसरं सुद्धा काय आहे? बरोबर आहे. आता तिसरं वाक्य आपण पडताळून बघूया. तिसरं वाक्य आपण काय करूया? पडताळून बघूया. तिसरं काय सांगितलंय? एका आयताची लांबी दुप्पट केली आणि रुंदी निम्मी केली तर त्याचे क्षेत्रफळ बदलत नाही. आता आयताचे क्षेत्रफळ काय आहे? तर लांबी गुणिले या ठिकाणी रुंदी, आयताचे क्षेत्रफळ. मग काय म्हणले बघा, आयताची लांबी दुप्पट केली. समजा हा आयत आहे. आयत आहे. याची लांबी 4 मानली आणि रुंदी आपण 2 मानली. मग याचं क्षेत्रफळ किती येणार? लांबी गुणिले रुंदी म्हणजे 4 गुणिले 2 बरोबर 4 दुनी 8 येणार. पण आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, की आपल्याला काय करायचं आहे? आयताची लांबी दुप्पट करायची आहे. म्हणजे किती केली? 8. आणि रुंदी निम्मी केली. रुंदी 2 होती ती 1 केली. तर त्याचं क्षेत्रफळ बदललं का बघा. लांबी गुणिले रुंदी किती आलं? 8च आलं. म्हणजे याच्यामध्ये कुठलाही बदल झाला नाही. म्हणजे हे सुद्धा वाक्य कसं आहे? बरोबर आहे. आणि आता शेवटचं वाक्य जे आहे ते बघूया. बघा, शेवटला काय सांगितलेलं आहे? आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ 4 पट होते. बघा, हा आयत आहे. आपण काय बघितलं होतं? 4 आणि या ठिकाणी 2. या ठिकाणी बघा, काय करायला सांगितलेलं आहे? आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली. मग दोन्ही दुप्पट करायचे. इथं होणार 4 आणि इथं होणार 8. म्हणजे 8 चूक किती झाले? 32 आणि 4 दुनी 8. मग काय सांगितले? आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ 4 पट होते. म्हणजे 8 चूक 32. 4 पट झाले का? झाले. म्हणजे सर्वच्या सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत. बघा आता पुढचा प्रश्न बघूया. 44 नंबरचा प्रश्न आहे. गणेश बाजारात जात होता. तेथे वाटेत त्याला तिथे जाणारा मित्र रुपेश त्याच्या 7 बहिणींसह भेटले. प्रत्येक स्त्रीजवळ एक बाळ होते. त्यात एकूण 4 मुले, 3 मुली होत्या. तर स्त्री व पुरुष व मुले मिळून किती लोक एकत्र बाजारात जात होते? आता अशा पद्धतीचा जो प्रश्न आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला एकूण लोक विचारले जातात किंवा मुलं किती आहेत किंवा पुरुष किती आहेत किंवा स्त्रिया किती आहेत. तर अशासाठी आपण काय करायचं? एक ट्रिक मी तुम्हाला सांगतो, की जे काही पुरुष आहेत, त्यांच्यासाठी आपण काय करायचं बघा, चौकोन घ्यायचा आणि स्त्रीसाठी आपण काय करायचं? गोल घ्यायचं. म्हणजे तुम्हाला जर एकूण स्त्रिया काउंट करायच्या असतील किंवा एकूण पुरुष काउंट करायचे असेल, तर त्यावेळेला ही ट्रिक्स तुम्हाला उपयोगाला येते. मग आता बघा, काय म्हणलेलं आहे, की गणेश बाजारात जात होता. मग गणेशसाठी आपण काय घेऊया? या ठिकाणी चौकोन घेऊ. गणेशसाठी चौकोन घेऊया. त्यानंतर वाटेत त्याला तिथे जाणारा मित्र रुपेश 7 बहिणींसह भेटला. म्हणजे रुपेशसाठी आपण
पुन्हा एक चौकोन घेऊया आणि याच्या बहिणी किती 7. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. त्याच्यानंतर प्रत्येक स्त्रीजवळ एक-एक बाळ होते. त्यात एकूण 4 मुले आणि 3 मुली होत्या. मग 4 मुली म्हणजे बघा 1, 2, 3 आणि 4 आणि 3 काय होत्या? मुली होत्या. मुली होत्या. तर स्त्री, पुरुष व मुली म्हणून मग आता तुम्हाला एकूण विचारलेलं आहे. एकूण किती होतात बघा. 1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16. 16 या ठिकाणी काय असेल तुमचं उत्तर असेल. परंतु लक्षात ठेवा, जर का तुम्हाला फक्त पुरुष विचारले असते, तर पुरुष किती आहेत बघा 1, 2, 3, 4, 5, 6. 6 पुरुष असतील तर किती स्त्रिया असणार? बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 या ठिकाणी काय असणार? स्त्रिया असणार. तर अशा पद्धतीचे प्रश्न असेच सॉल्व्ह करा म्हणजे गोंधळ उडणार नाही. पुढचा प्रश्न बघूया आपण काय आहे. बघा, पुढचा प्रश्न जो आहे 45वा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. बघा हे थोडंसं रब करतो. 45वा प्रश्न दिसत असेल. पुढे कोणती संख्या येईल असं तुम्हाला विचारलेलं आहे. काय-काय दिलेलं आहे? 4. त्यानंतर दिलेलं आहे 27. त्यानंतर काय दिलेलं आहे 256 आणि या ठिकाणी तुम्हाला आता कोणती संख्या येईल असं विचारलेलं आहे. मग तुम्ही जर बारकाईने बघितले, तर या ठिकाणी बघा 2चा वर्ग आहे. त्यानंतर 3चा घन आहे. त्यानंतर 4चा चौथा घात आहे. मग या ठिकाणी 5चा 5वा घात येईल. 5चा 5वा घात किती येतो? 3125 म्हणून या ठिकाणी तुमचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक बी 3125. आता त्याच्यानंतर बघा 46वा प्रश्न काय बघा. या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे? 2 त्याच्यानंतर 9 बघा 2, 9 त्याच्यानंतर पुढं काय दिलेलं आहे? 28, 65, 126 बघा 28, 65 त्यानंतर दिलेलं आहे 126 आणि 216. मग आता यामध्ये तुम्हाला विसंगत घटक ओळखायचा आहे. म्हणजे जे चुकीचं पद आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. मग पहिल्यांदा बघा या ठिकाणी काय केलेलं आहे? 1 चा घन अधिक 1 बरोबर किती येतं? 2. त्यानंतर बघा 2 चा घन त्याच्यामध्ये जर अधिक 1 केलं तर बरोबर किती येतं? 9. त्यानंतर बघा 3 चा घन अधिक त्याच्यामध्ये 1 केलं तर किती येतं? 28. त्याच्यानंतर बघा 4 चा घन अधिक 1 केलं 65. मग इथं 5 चा घन किती येणार? 126. मग इथं काय पाहिजे होतं? 6 चा घन अधिक 1. 6 चा घन 216 अधिक 1 किती पाहिजे होतं? 217 या ठिकाणी पाहिजे होतं. म्हणून हे तुमचं काय असणार आहे? चुकीचं पद असणार आहे 216. म्हणजे पर्याय क्रमांक ए काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. कारण काय केलेलं आहे? प्रत्येक संख्येचा घन केलेला आहे. क्रमाने घन करून त्याच्यामध्ये 1 ॲड केलेला आहे. मग इथं 217 यायला पाहिजे होतं, परंतु 217 आलेलं नाही. तिथं किती आलेलं आहे? 216 या ठिकाणी आलेलं आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा जो प्रश्न आहे, तो या ठिकाणी 47वा प्रश्न आहे बघा. 47व्या प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे बघा. हा 47वा प्रश्न आहे. पी हा एचा भाऊ आहे, पण ए हा पीचा भाऊ नाही. मग समजा बघा, पी हा एचा भाऊ आहे. एचा भाऊ आहे म्हणजे हा मेल असणार. परंतु ए हा पीचा भाऊ नाही. म्हणजेच कोण असणार रे? बहीण असणार. बघा, काय म्हणलेलं आहे? पी हा एचा भाऊ नाही. पी हा एचा भाऊ आहे. पी हा एचा भाऊ आहे. भाऊ म्हणजे मेल आला. पण ए हा पीचा भाऊ नाही. म्हणजे ए ही काय असणार? फिमेल असणार. मग आता बघा, पुढे काय सांगितलेलं आहे? एची आई क्यू आहे. ह्या एची आई कोण आहे? क्यू आहे. एची आई कोण आहे? क्यू आहे. म्हणजे ही कोण? मे फिमेल आली सॉरी. ही कोण आली? फिमेल. त्यानंतर बघा, एची आई क्यू आहे. पीचे वडील आर आहेत. पीचे वडील कोण आहेत? पीचे वडील या ठिकाणी आर आहेत. म्हणजे हे मेल आले. म्हणजे हे दोघं जण कोण झाले? नवरा-बायको झाले. म्हणजे आरची बायको क्यू झाली. आता बघा, वडील आर, पीचे वडील आर या ठिकाणी आपण बघितलं. तर पीचे काका येस आहेत. तर पीचे काका येस म्हणजे यांचे भाऊ असतील कोण? येस म्हणजे हे कोण झाले? मेल झाले. मग बघा, पीचे काका येस आहेत.
तर ए व एस या दोघांचे नाते काय? ह्या एसचे आणि एचे नाते या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे. मग हे बघा, ह्या वडिलांचा या ठिकाणी भाव आहे, म्हणजे तो कोण असणार? चुलता. आणि हे नातं काय आहे? पुतणी आणि काका. कारण ही जी ई आहे, ही याच्या भावाची म्हणजे आरची मुलगी आहे. म्हणून काय होईल? त्यांचं जे नातं आहे, ते कोणाचं येईल? पुतणी आणि काकाचं येईल. आता पुढचा प्रश्न बघा. हा जर प्रश्न कळला नसेल, तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो बघा. बघा, काय सांगितलेलं आहे, की पी हा एचा भाऊ आहे. पी हा एचा भाऊ आहे, परंतु ए हा पीचा भाऊ नाही, म्हणजे ए काय असेल? बहीण असेल. पुढे काय म्हणलेलं आहे? एची आई क्यू आहे. एची आई क्यू आहे, म्हणजे ही झाली फिमेल आणि पीचे वडील आर आहेत. पीचे वडील आर आहेत. मग हे दोघं जर बहीण-भाऊ असतील, तर ही कोण असणार? नवरा-बायको असणार. आणि आता यस काय दिलेलं आहे? आरचे भाऊ दिलेले आहेत. आरचे काका काय म्हणलेलं आहे? पीचे काका येस आहेत. पीचे काका येस आहेत. म्हणजे वडिलांचा भाऊ आपला काका असतो. म्हणजे पीचे काका येस आले आणि येसचं आणि तुम्हाला एचं नातं विचारलेलं आहे. मग जर ए कडून बघितलं तर वडिलांचा भाऊ म्हणजे तो कोण असतो? आपला चुलता असतो. आणि येस कडून जर बघितलं तर भावाची मुलगी ती कोण असते? आपली पत्नी असते. म्हणजे त्यांचं नातं काय आहे? पत्नी आणि काका. आता पुढे बघा. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 54 बघा. प्रश्न क्रमांक 54. घरातील एका भिंतीवर आरसा व त्याच्या समोरील भिंतीवरील घड्याळ बसवले आहे. जर घड्याळात प्रत्यक्ष 2 वाजून 30 मिनिटे झाली असतील, तर घड्याळाच्या आरशातील प्रतिमा. आता आरशातील प्रतिमा तुम्हाला किती दिलेला आहे? 2 वाजून 30 मिनिटं म्हणजे 12 पेक्षा कमी वेळ आहे. ज्यावेळेस 12 पेक्षा कमी वेळ असते, तेव्हा ती काय करायची असते? 11 वाजून 60 मिनिटातून वजा करायची असते. मग बघा, 2 वाजून तुम्हाला किती दिलेलं आहे? 30. म्हणजे 60तून 30 गेले या ठिकाणी 30 आणि 11तून 2 गेले 9 उरले. म्हणजे 9 वाजून काय होईल? 30 मिनिटं त्या घड्याळामध्ये वाजलेले असतील. आता त्याच्या पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय सांगितलेला आहे, की सोहन हा मोहनचा आत्तेभाऊ आहे. बघा, सोहन हा मोहनचा कोण आहे? मोहनचा आत्तेभाऊ आहे. आत्तेभाऊ म्हणजे कोण असतो रे? तर तो आत्तीचा मुलगा असतो, एवढं लक्षात ठेवा. मग बघा, रोहन हा सोहनचा मावस भाऊ आहे. म्हणजे इथं या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, रोहनला वडील असतील, बरोबर का? प्रश्न काय आहे? सोहन हा मोहनचा आत्तेभाऊ आहे. आत्तेभाऊ म्हणजे आत्तीचा या ठिकाणी मुलगा. 1 मिनिटं बघा. सोहन हा मोहनचा आत्तेभाऊ आहे. हा आहे सोहन. सोहन. हा कुणाचा आत्तेभाऊ आहे? तर मोहनचा आत्तेभाऊ आहे. मोहनचा आत्तेभाऊ म्हणजे काय? तर मोहनच्या आत्तीचा मुलगा. मग याचे मोहनचे वडील असतील आणि त्यांना एक कोणतरी बहीण असेल आणि या बहिणीचा मुलगा कोण आहे? सोहन आहे. म्हणजे मोहनच्या आत्तीचा मुलगा सोहन आहे. म्हणजे सोहन हा मोहनचा कोण आहे? आत्तेभाऊ आहे. रोहन हा सोहनचा मावस भाऊ आहे. आता हा जो रोहन आहे, हा कोण आहे? सोहनचा मावस भाऊ आहे. म्हणजे या बहिणीला अजून एक बहीण असणार. बघा, बहिणीचा मुलगा म्हणजे कोण असतो? बहीण आपल्या आईची बहीण जी असते ती आपली मावशी असते आणि या मावशीचा मुलगा म्हणजे कोण असतो? हा मावस भाऊ असतो. पण इथे तुम्हाला काय म्हणलेलं आहे, की रोहन जो आहे, तो सोहनचा काय आहे? मावस भाऊ आहे. तर रोहन हा मोहनचा कोण? तर रोहन आणि मोहनचं नातं या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजे बघा, हा सुद्धा या ठिकाणी सोहन काय झालेला आत्तीचा मुलगा आहे आणि यांचीच बहिणी म्हणजे याच्या वडिलांचीच बहीण दुसरी आहे. त्या बहिणीचा मुलगा आहे म्हणजे रोहन हा सुद्धा काय असेल? मोहनचा आत्तेभाऊ असेल. म्हणून या ठिकाणी उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक डी आत्तेभाऊ. झालं. आता त्याच्यानंतर बघा 56वा प्रश्न या ठिकाणी आपण बघूया. एका वर्गात 45 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 19 विद्यार्थी फुटबॉल खेळतात. तर 23 विद्यार्थी क्रिकेट खेळतात. दोन्ही खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 11 आहे. तर फुटबॉल किंवा क्रिकेट न खेळणारे विद्यार्थी किती? मग आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी आहे काय? फुटबॉल आणि या ठिकाणी काय आहे? हे आहे क्रिकेट. मग काय म्हणलेलं आहे? दोन्ही खेळ खेळणारे विद्यार्थी किती आहेत? बघा, दोन्ही खेळ खेळणारे विद्यार्थी या ठिकाणी 11 आहेत. दोन्ही खेळ खेळणारे विद्यार्थी किती आहेत? 11 आहेत. जरासं मोठं काढूया आपण.
बघा, या ठिकाणी आहे फुटबॉल आणि या ठिकाणी आहे क्रिकेट. दोन्ही खेळ खेळणारे किती आहेत? 11. मग तुम्हाला काय म्हणलेलं आहे, की 19 विद्यार्थी फुटबॉल खेळतात. मग 19 विद्यार्थी फुटबॉल जर खेळत असतील, तर ऑलरेडी इथं या ठिकाणी किती आहेत? 11 आहेत. दोन्ही खेळ खेळणारे. मग फुटबॉल 11 खेळणार असतील, तर राहिले किती? या ठिकाणी 8. मग बघा, 11 अधिक 8 किती झाले? 19. म्हणजे हा टोटल जो गोल आहे तो फुटबॉलचा आहे. म्हणजे 19 या ठिकाणी पोरं फुटबॉल खेळतात असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, तर 23 विद्यार्थी क्रिकेट खेळतात. 23 विद्यार्थी जर क्रिकेट खेळत असतील, तर 11 ऑलरेडी मध्ये आहेत. म्हणजे आता राहिली किती? 12. मग बघा, ह्या जर सगळ्यांची बेरीज केली, 12 अधिक 11 अधिक 8 तर किती होतात बघा? 12 अधिक 11 अधिक 8 तर किती होतात? 8 आणि 1 9 आणि 2 11शी 1 हातच्याला 1, 1, 2 आणि 3 म्हणजे ते झाले 31. मग टोटल किती होते? टोटल होते 45. मग आता 45 वजा हे 31 जर केले तर 5तून 1 गेले 4 आणि 4तून 3 गेले 1 म्हणजे 14 जी मुलं आहेत, ती 14 मुलं काय करणार? क्रिकेट किंवा फुटबॉल खेळत नसणार. म्हणून पर्याय क्रमांक बी हे काय असेल तुमचं उत्तर असेल. आता मित्रांनो 57वा जो प्रश्न आहे बघा, 57वा प्रश्न अतिशय सोपा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये काही असं अवघड नाही. फक्त लॉजिक समजून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. हा जो 57वा प्रश्न आहे. काय म्हणलेला आहे बघा, एका हौदात अशा पद्धतीने पाणी सोडले जाते, की प्रत्येक मिनिटाला ते पाणी कसे होते? दुप्पट होते. म्हणजे प्रत्येक मिनिटाला दुप्पट होते. 18 मिनिटांनी हौद पूर्ण भरला, तर कितव्या मिनिटाला तो पाव भाग भरला असेल? मग आता प्रत्येक मिनिटाला तो किती दुप्पट भरतो? दुप्पट भरतो. मग हौद भरला कितव्या मिनिटाला? 18व्या मिनिटाला या ठिकाणी 100% भरला. 100% भरला. मग प्रत्येक मिनिटाला दुप्पट भरतो. मग 18व्या मिनिटाला जर तो 100% भरला असेल, तर त्याच्या आदल्या मिनिटाला त्याच्या निमपट असणार. कारण प्रत्येक मिनिटाला तो दुप्पट भरत असतो. म्हणजे इथं असणार किती? 50% आणि याच्या 50% च्या निमपट किती होणार? 25%. तो कितव्या? 16व्या मिनिटाला. म्हणजे आता तुम्हाला काय विचारलं होतं? पाव टक्के कधी भरेल? तर तो 16व्या मिनिटाला भरेल. लॉजिक लक्षात घ्या फक्त 2 मिनिटाला 1 मिनिटाला दुप्पट भरतो. म्हणजेच काय होईल त्याच्या अगोदरच्या मिनिटाला तो निंपट भरलेला असणार. मग 18व्या मिनिटाला जर का तो 100% भरत असेल, तर त्याच्या अगोदर 50% आणि 16व्या मिनिटाला त्याच्याही पेक्षा निंपट भरत असणार. कारण पुढच्या मिनिटाला बघा 25च्या दुप्पट 50, 50च्या दुप्पट या ठिकाणी 100 म्हणजे 16व्या मिनिटाला तुम्हाला पावभाग भरलेला आढळेल. म्हणून याचं उत्तर काय येईल? 16व्या मिनिटाला. पर्याय क्रमांक सी. तसंच बघा त्याच्या पुढचं पण उदाहरण सोपं आहे. काही जास्त अवघड नाही. 58वा जो प्रश्न आहे 58वा. बघा 58वा प्रश्न ट्रिक्सने सोडवायचा आहे आपण. 20% ने वाढवली म्हणजे किती झाली? 120 गुणिले 120 ही पण आपली ट्रिक्स व्हिडिओमध्ये अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. आता ही 0 गेली, ही 0 गेली. 12 आणि 12 किती झाले? 144 म्हणजे 100 पेक्षा किती? 44 ने या ठिकाणी जास्त आहे. म्हणून तुमचं उत्तर काय येईल? 44%. आता त्याच्या पुढचा प्रश्न बघा. बघा या ठिकाणी 59वा जो प्रश्न आहे. रामने ₹2000 दर साल दर शेकडा 5 दराने सरळ व्याजाने बँकेत गुंतवले. श्यामने तेवढीच रक्कम त्याच दराने चक्रवाढ व्याजाने बँकेत गुंतवली. तर 2 वर्षानंतर श्यामला रामपेक्षा किती रुपये जास्त मिळतील? आता मी तुम्हाला मगाशी पण सांगितले, की कमी जास्त म्हणजे काय असतं? या ठिकाणी फरक असतो. वाक्यामध्ये कमी किंवा जास्त असे शब्द येतील. त्यावेळेला काय करायचं असतं? त्यामधला फरक म्हणजे वजाबाकी करायची असते. आता रामने आणि बघा या ठिकाणी आहे राम आणि या ठिकाणी आहे श्याम. त्या ठिकाणी आहे श्याम. मग रामनं काय केलेलं आहे? ₹2000 जी रक्कम आहे, ती सरळ व्याजानं भरलेली आहे. किती वर्षासाठी? तर बघा दर साल दर शेकडा 5% 2 वर्षाने 2 वर्षासाठी दर किती आहे? 5 भागिले या ठिकाणी 100. मग बघा ही 0, ही 0 गेली, ही 0, ही 0 गेली. 20 दुनी 40 आणि 40 पंचे 20 किती झाली? 200. बरोबर आहे का बघा? ₹2000 दर साल दर शेकडा 5 दराने आणि वर्ष किती दिले आहे? 2 वर्ष. मग बघा 20 दुनी 40 आणि 4 पंचे 20 म्हणजे 200 आणि आता हे 200 आणि अधिक पहिले हे आलं व्याज. हे आलं काय? व्याज. ₹200 व्याज आलं आणि त्याची रक्कम किती होती? 2000 होती. मग 2000 अधिक हे 200 बरोबर हे किती झाले? ₹2200 झाले. कुणाचे? रामचे.
आता श्यामचे बघूया. श्यामनं पण काय केलेलं आहे? ₹2000 गुंतवलेले आहेत. पण किती टक्के दराने? 5% दराने. 105 भागिले 100 गुणिले 105. थोडंसं रब करतो म्हणजे तुम्हाला समजेल. बघा. आता यानं काय केलं श्यामने? बघा, श्यामनं काय केलं? जी काही रक्कम होती किती? ₹2000 ती 5% दरानं काय केली? 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याजानं या ठिकाणी भरलेली आहे. मग बघा, 5 दुनी 10 आणि 21 पंचा 105. मग इथं पुन्हा 5 दुनी 10 आणि 21 पंचा 105. मग पुन्हा ही शून्य गेली, ही शून्य गेली, ही शून्य गेली, ही शून्य गेली. बेदुनी 4 आणि 4 पंचे 20. म्हणजे किती होणार बघा? 5 गुणिले 21 गुणिले 21. किती होणार? 5 गुणिले 21 गुणिले 21. तर ते किती येतं? ₹2205 या ठिकाणी ₹2205 हे काय येतं? याचा गुणाकार येतो. मग आता याचे होते ₹2200 आणि याचे झाले किती? 2205. म्हणजे यातला फरक किती आला? ₹5. म्हणजे काय झाले? ₹5 श्यामला रामपेक्षा जास्त मिळालेले आहेत. पर्याय क्रमांक डी हे काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे. आता 60वा प्रश्न एवढा काय अवघड नाही. ही सगळी जी सूत्र आहेत, ही सूत्र बरोबर आहेत. फक्त हे जे सूत्र आहे, सी हे सूत्र या ठिकाणी चुकलेलं आहे. म्हणजे हे अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ आहे. त्यामुळं ही बाकीची सगळी बरोबर आहेत. चुकीचे विधान जे आहे ते काय आहे? हे आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ काय येतं? पाय आर वर्ग येतं. परंतु इथं जे दिलेलं आहे ते अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ या ठिकाणी आहे. आता पुढचं गणित बघूया. बघा 61वा प्रश्न काय आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की 2 संख्यांचे गुणोत्तर 2:3 आहे. त्यांच्या वर्गांची बेरीज 468 आहे. तर त्या 2 संख्या कोणत्या? आता या ठिकाणी जर बघितलं 7 दुनी 14, 7 त्रिक 21, 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 8 दुनी 16, 8 त्रिक 24. म्हणजे प्रत्येकाचं या ठिकाणी 2:3, 2:3 काय आहे? रेशो आहे. मग आता बघा, त्यांच्या वर्गांची बेरीज आपल्याला करायची आहे. मग आता इथे डायरेक्ट मी तुम्हाला सांगतो बघा, 12चा वर्ग किती? 12चा वर्ग 144 आणि 18चा 324. किती येणार बघा? 4 आणि 4 8, 4 आणि 2 6, 3 1 4. म्हणजे काय आलं? त्यांच्या वर्गांची बेरीज 468 येते. तर त्या 2 संख्या कोणत्या? तर त्या 2 संख्या कोणत्या आहेत? 12 आणि 18. आता 62वा प्रश्न बघूया आपण. बघा आता 32 मीटर लांब आणि 15 मीटर रुंदी असणाऱ्या खोलीमध्ये 0.5 मीटर लांबी आणि 0.5 मीटर रुंदी असणाऱ्या फरशा बसवायच्या आहेत. तर एकूण किती फरशा लागतील? मग या ठिकाणी बघा, तुम्हाला ही एक खोली दिलेली आहे. याची लांबी रुंदी किती दिलेली आहे? लांबी दिलेली आहे 32 आणि रुंदी किती दिलेली आहे? 15. म्हणजे हा काय असणार आहे? आयत असणार आहे. आणि आयताचे क्षेत्रफळ काय असते? लांबी गुणिले रुंदी. त्यालाच भागाकारामध्ये 0.5 मीटर लांबी आणि 0.5 मीटर रुंदी असणाऱ्या फरशा बसवायच्या आहेत. मग बघा 0.5 आणि इथं किती दिलेलं आहे? 0.5. म्हणजे हे थोडं मोठं झालेलं आहे. लक्षात ठेवा. समजून घ्या फक्त तुम्ही. बघा, ही एक अशी फरशी आहे. इथं काय दिलंय? 0.5 आणि 0.5. तर या क्षेत्रफळाला या क्षेत्रफळानं भागायचं म्हणजे तुमचं उत्तर निघून जाईल. मग 32 गुणिले 15 भागिले 0.5 गुणिले 0.5. आता ही ज्यावेळी 2 आपण काढणार दशांश चिन्ह त्यावेळेला काय होईल? या ठिकाणी 2 शून्य वाढणार. 5 25 आणि 25 सक्क 150 म्हणजे 32 गुणिले 60. 32 गुणिले 60 बरोबर किती येतं बघा? 1920. बघा 6 दुनी 12, हातच्याला 1, 6 त्रिक 18 आणि 1, 19 आणि हा उरलेला 0 म्हणजे 19-20 वर्ष या ठिकाणी तुम्हाला बसवाव्या लागतील. पर्याय क्रमांक ए काय असेल याचं उत्तर असेल. आता पुढचा प्रश्न आपण 63वा प्रश्न काय आहे तो बघूया. तर मित्रांनो बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक कितवा आहे? प्रश्न क्रमांक 63वा दिसत आहे. प्रभाकर आणि सुधाकर मराठीमध्ये पास आहेत. प्रभाकर आणि भास्कर हिंदीमध्ये, तर सुधाकर आणि कमलाकर हे दोघे इंग्रजीमध्ये पास आहेत. तसेच भास्कर आणि कमलाकर हे दोघे गणित या विषयात पास आहेत. तर मराठी व इंग्रजी या विषयात कोण पास नाही? म्हणजे मराठी आणि इंग्रजी या विषयामध्ये
जे नापास आहेत त्यांची नावं आपल्याला शोधायची आहेत. मग आता आपण काय करूया, पहिल्यांदा विषय कोणकोणते आहेत? तर या ठिकाणी आहे मराठी, मराठी. दुसरा कोणता विषय आहे? दुसरा विषय आहे हिंदी. दुसरा विषय आहे हिंदी. तिसरा आहे इंग्रजी आणि चौथा विषय कोणता आहे? चौथा आहे गणित. चौथा आहे गणित. मग आता काय विचारलेलं आहे, की पास आणि नापास. मग बघा मराठीमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे? प्रभाकर आणि सुधाकर मराठीमध्ये पास आहेत. पास कोण-कोण आहेत? एक आहे प्रभाकर, दुसरा आहे सुधाकर. त्यानंतर काय सांगितलेलं आहे? प्रभाकर आणि भास्कर हिंदीमध्ये. प्रभाकर आणि भास्कर हे हिंदीमध्ये पास आहेत. हिंदीमध्ये. तर सुधाकर आणि कमलाकर हे दोघे इंग्रजीमध्ये आहेत. बघा सुधाकर आणि कमलाकर हे दोघं कशामध्ये आहेत? इंग्रजीमध्ये पास आहेत. इंग्रजीमध्ये पास आहेत. तसेच भास्कर आणि कमलाकर तसेच बघा भास्कर आणि या ठिकाणी कोण? कमलाकर हे कशामध्ये पास आहेत? गणितमध्ये पास आहेत. तर आता तुम्हाला काय केलेलं आहे? गणित या विषयात पास आहेत. तर मराठी व इंग्रजी या विषयात आता मराठी बघा, या ठिकाणी मराठीमध्ये पास कोण-कोण आहेत? तर प्रभाकर आहे आणि सुधाकर आहे. त्याच्यानंतर इंग्रजी विषयामध्ये कोण पास आहे? तर सुधाकर तर आहेच आणि कमलाकर सुद्धा आहे. म्हणजे प्रभाकर, सुधाकर आणि कमलाकर हे कसे आहेत? मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये काय आहेत? पास आहेत. मग आता तुम्हाला विचारलं, की मराठी आणि इंग्रजीमध्ये दोन्ही विषयात कोण पास नाही? तर दोन्ही विषयात या ठिकाणी जर तुम्ही भास्कर बघितलं, भास्कर बघा कशा-कशामध्ये पास आहे? फक्त हिंदीमध्ये पास आहे आणि गणितमध्ये पास आहे. इंग्रजी आणि मराठीमध्ये अजिबात भास्करचा समावेश नाही. म्हणून याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक बी भास्कर. आता 64वा प्रश्न आहे बघा. तो प्रश्न काय आहे, की खालीलपैकी विसंगत महिना ओळखा. मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. आता ऑगस्ट कितीचा आहे? 31चा. जुलै कितीचा आहे? 31चा. जून आहे 30चा आणि मे आहे किती? 31चा. म्हणजे याचं उत्तर काय असेल? जून. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघूया काय आहे. बघा, प्रश्न क्रमांक या ठिकाणी 84 आहे. एक वस्तू खरेदी किमतीच्या 10% तोट्याने विकली. 10% तोट्याने विकली म्हणजे किती? 90% आणि त्याच्यामध्ये जर ती वस्तू 100 काय म्हटले, एक वस्तू तिच्या खरेदी किमतीच्या 10% तोट्याने विकली. जर ती वस्तू ₹135 जास्त रकमेने विकली असती, तर झालेल्या तोट्याच्या 50% नफा झाला असता. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता या ठिकाणी परत बघा कमी किंवा जास्त शब्द असेल तर मी फरक सांगितलेला आहे. मग बघा, एक वस्तू तिच्या खरेदी किमतीच्या 10% तोट्याने विकली. 10% तोट्याने विकली म्हणजे किती झाले? 90. जर ती वस्तू ₹135 जास्त किमतीने विकली असती, तर तोट्याच्या 50% नफा झाला असता. मग तोटा किती होता? 10%. तर याच्या 50% किती होईल? 5%. म्हणजे 5% काय झाला असता? नफा झाला असता आणि यांच्यातला फरक किती तुम्हाला दिलेला आहे? 135. मग बघा 90 आणि याच्यातला फरक किती आहे? तर 15%. मग 15% बरोबर 135. तर 1% बरोबर किती येणार? 135 भागिले 15. 15 90 35 असे आणि 100% बरोबर किती? गुणिले 9 म्हणजे 100 90 या ठिकाणी किती येईल? 900 आणि हे काय असेल तुमचं उत्तर असेल. तर पर्याय क्रमांक सी काय आहे याचं उत्तर आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. तो प्रश्न बघा कशा पद्धतीने सोडवायचा. हा एक प्रश्न आपला राहिलेला आहे बघा मित्रांनो 83वा. तर 83वा प्रश्न काय बघा, माझ्या मनात एक समसंख्या आहे. त्यापुढे क्रमाने येणारी 7वी विषम संख्या 1+4 आहे. तर माझ्या मनातील समसंख्या कोणती? आपला एक व्हिडिओ या संदर्भातला आहे. तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघा. म्हणजे या संदर्भातले जे काही तुमचे डाउट असतील, ते डाउट तुमचे या ठिकाणी क्लिअर होतील. तर बघा, आता या ठिकाणी सांगितलेलं आहे काय, माझ्या मनात एक समसंख्या आहे, त्यापुढे क्रमाने येणारी 7वी विषम संख्या. मग माझ्या मनातली संख्या मला माहीत आहे का? नाही. नाही. मग आता बघा, अधिक गु गुणिले कितवी सांगितलेली आहे? 7वी. 7 वजा 1 करायचं. कारण यात सम नंतर तुम्हाला काय केलेलं आहे? विषम संख्या दिलेली आहे. आणि सम नंतर ज्यावेळेला विषम संख्या दिली जाते, त्यावेळेला आपण 1 या ठिकाणी काय करतो? वजा करतो. बरोबर किती दिलेलं आहे ती संख्या? 1+4. मग आता हे सोडवायचं बघा. 1+7 दुनी 14 वजा 1 बरोबर 1+4. 1+14 वजा 1 बरोबर 13 बरोबर x अधिक 4. मग x बरोबर
एक्स अधिक 4 मायनस हे अधिक आहे तिकडे गेल्यानंतर मायनस होतील. आणि एक्स बरोबर बघा यांची काय होईल वजाबाकी होईल. मग किती झाले एक्स वजा या ठिकाणी 9 हे काय असेल तुमचं या ठिकाणी उत्तर असेल. एक्स वजा 9 आहे का बघा. पर्याय क्रमांक बी आहे एक्स वजा 9. काय काय केलं बघा. हे आता नेहमी 2च का घ्यायचं आणि आपण 7ने का गुणलं या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला बघायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ डिटेल बघा म्हणजे याचा कुठलाही डाऊट तुम्हाला राहणार नाही. चला आता पुढचा प्रश्न बघूया. बघा हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी सुटलेला नाही. कोणता? तो आहे 85वा. काय म्हणलेला आहे? एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनाशेजारील एक बाजू 36 मीटर लांबीची असून काटकोनालगतच्या दुसऱ्या बाजूपेक्षा कर्णाची लांबी 8 मीटरने जास्त आहे. तर त्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती? आता या ठिकाणी असा काटकोन त्रिकोण आहे बघा. हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे. बघा, या ठिकाणी काय आहे? हा या ठिकाणी काटकोन त्रिकोण आहे. तर या काटकोन त्रिकोणामध्ये हा एक तुमचा कर्ण आणि ह्या 2 बाजू आहेत. त्यामध्ये एक दिलेली आहे तुम्हाला 36, दुसरी आपल्याला माहिती नाही एक्स आणि काय दिलेलं आहे कर्णाची लांबी या दुसऱ्या बाजूपेक्षा कशी आहे एक्सने 8ने जास्त आहे. काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं बघा मित्रांनो. तर कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग किंवा पहिल्या बाजूचा या ठिकाणी वर्ग घ्या अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग असं या पद्धतीने याचं सूत्र आहे. मग आता आपण हे सोडवायचं कसं ते बघू. बघा, मी काय सांगितलं तुम्हाला कर्णाचा वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. मग कर्णाचं या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे? कर्ण किती दिलेला आहे बघा. इथे मी तुम्हाला सांगितलं, की एक बाजू दिलेली आहे 36, दुसरी बाजू दिलेली आहे एक्स आणि हा कर्ण 8ने जास्त आहे. मग कर्णाचा वर्ग बरोबर काय येईल? तर एक्स अधिक 8चा वर्ग बरोबर पहिल्या बाजू म्हणजे 36चा वर्ग अधिक दुसरी बाजू आपल्याला माहित नाही म्हणजे तो किती एक्सचा वर्ग. मग आता हे जे आहे एक्स अधिक 8चा वर्ग हे कुठल्या सूत्राने सोडवायचं आहे? ए अधिक बीचा वर्ग या सूत्रानुसार आपण सोडवायचा आहे. मग ते किती येतं बघा एक्स वर्ग अधिक 8 दुनी 16 एक्स अधिक 64 बरोबर 36चा वर्ग किती येतो? 36चा वर्ग येतो 1296 अधिक एक्स वर्ग. हे एक्स वर्ग आधी घ्या किंवा नंतर घ्या काही फरक पडत नाही. मग आता बघा हे एक्स गेले, हे एक्स गेले. राहिले किती? 16 एक्स अधिक 64 बरोबर 1296. मग 16 एक्स बरोबर 1296 वजा या ठिकाणी किती? 64. मग 16 एक्स बरोबर हे किती येईल? 1232. 1232 म्हणून एक्स बरोबर 1232 भागिले आपण किती केलं? 16 ज्यावेळेला करतो त्यावेळेला उत्तर किती येतं? 77 म्हणजे एक्सचं उत्तर आपल्याला भेटलं 77. ही जी बाजू आहे, ही बाजू आपल्याला किती मिळाली? या ठिकाणी 77 मिळाली. मग 77 पेक्षा कर्ण कितीने जास्त आहे? 8ने जास्त आहे. मग 77 अधिक जर 8 केली तर हे उत्तर किती येतं? 85 म्हणजे कर्णाची लांबी या ठिकाणी किती असेल? 85 असेल. पर्याय क्रमांक ए हे तुमचं काय आहे? उत्तर असणार आहे. आता त्याच्यानंतर बघा, पुढचा प्रश्न सुद्धा सोपा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला संख्या रेषा माहीत असणं आवश्यक आहे. संख्या रेषेचे काही नियम आहेत, ते संख्या रेषेचे नियम तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण काय केलेलं आहे, संख्या रेषेचा पण आपला व्हिडिओ आहे, तो सुद्धा तुम्ही काय करू शकता, बघून या ठिकाणी घेऊ शकता. या ठिकाणी काय म्हणलेलं आहे तुम्हाला, की जो 86वा प्रश्न आहे. आता या ठिकाणी बघा एक संख्या रेषा असते आणि संख्या रेषेमध्ये इकडे बघा 1, 2, 3 किंवा ह्या ज्या काही धनसंख्या आहेत, ह्या धनसंख्या त्या ठिकाणी वाढत जातात. म्हणजे संख्या रेषेचा नियम आहे, की डावीकडून उजवीकडे उजवीकडे संख्यांची किंमत कशी वाढत जाते, वाढत जाते. म्हणजे जर डावीकडून तुम्ही जर उजवीकडे गेलात, तर संख्याची किंमत वाढत जाते. मग या ठिकाणी बघा शून्याच्या अलीकडे -1, -2, -3 ह्या ऋण संख्या असतात. संख्या रेषा तयार होत असताना सर्व
ऋण संख्या सर्व धनसंख्या मिळून काय होत असतं, संख्या रेषा तयार होत असते आणि संख्या रेषेचा नियम असतो, की डावीकडून उजवीकडे जाताना संख्यांची किंमत वाढत जाते. मग या ठिकाणी काय म्हणलेलं आहे तुम्हाला, यामधली सगळ्यात लहान संख्या विचारलेली आहे. मग लहान संख्या कशी असेल? मी तुम्हाला काय सांगितलं, की डावीकडून उजवीकडे जाताना संख्यांची किंमत वाढत जाते. मग समजा इथे 3.1 आहे, 3.2 आहे, इथे 3.3 असेल किंवा इथे 3.4 असेल. मग डावीकडून उजवीकडे जाताना संख्यांची किंमत वाढत जाते. मग इथं बारकाईने तुम्ही बघितलं असेल, की 3.3 पेक्षा 3.4 या ठिकाणी कसं आहे, 3.5 पेक्षा 3.4 ही कशापेक्षा 3.3 पेक्षा लहान आहे. कारण का? डावीकडून उजवीकडे संख्यांची किंमत वाढत जाते. मग 3.3 पेक्षा 3.2 हे कसं आहे, मोठं आहे आणि 3.2 पेक्षा 3.1 या ठिकाणी मोठा आहे. म्हणजे ऋण संख्या जी सर्वात कमी असते, ती या ठिकाणी मोठी असते आणि जी संख्या सर्वात मोठी असते, ती संख्या कशी असते? लहान असते. मग ऋण संख्येच्या मध्ये या ठिकाणी बघा, सर्वात मोठी संख्या जी असेल, ती काय असेल? लहान असेल. सर्वात या ठिकाणी मोठी संख्या कोणती आहे? या ठिकाणी आहे -3.321. बघा, परत एकदा सांगतो तुमच्या लक्षात जर आलं नसेल तर. बघा, ही संख्या रेषा आहे. ही एक काय आहे? संख्या रेषा आहे आणि या ठिकाणी ह्या सर्व धनसंख्या आहेत. 1, 2, 3 आणि या ऋण संख्या आहे. 2 - 3. तर संख्या रेषेचा नियम काय सांगतो, की डावीकडून ज्यावेळेस तुम्ही उजवीकडे जाता, त्यावेळेला संख्यांची किंमत काय होते? वाढत जाते. मग बघा, डावीकडून उजवीकडे म्हणजे -3 हे लहान आहे, त्याच्यापेक्षा मोठं -2 आहे, त्याच्यापेक्षा मोठं 1 आहे, त्याच्यापेक्षा मोठं 0, त्याच्यापेक्षा मोठं 1, त्याच्यापेक्षा मोठं 2, त्याच्यापेक्षा मोठं 3. मग यामध्ये एक गोष्ट लक्षात आली असेल, की ह्या ज्या काही ऋण संख्या आहेत, या ऋण संख्येमध्ये सगळ्यात मोठी संख्या जी असते, आता या ऋण संख्येमध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? -3 आहे. परंतु संख्या रेषेवरती ही संख्या कशी असते? लहान असते. म्हणून इथं बघा, सगळ्यात मोठी संख्या 221 आहे. म्हणून ही काय असणार आहे? सर्वात लहान संख्या असणार आहे. तर याचं उत्तर काय आहे? 3.221. आता या ठिकाणी 87वा जो प्रश्न आहे, 87व्या प्रश्नाचं उत्तर काय फारसं अवघड नाही. पर्याय क्रमांक डी. कारण वास्तव संख्येमध्ये सर्व संख्या येतात. जसं की सर्व धनसंख्या येतात, सर्व ऋण संख्या येतात आणि त्याच्यामध्ये या सगळ्या पॉसिबिलिटी असू शकतात. म्हणजे 2 हे 3 पेक्षा मोठेही असू शकते किंवा 5 ही संख्या 4 पेक्षा मोठी असू शकते. म्हणजे हे झालं, हे झालं. 4 बरोबर 4 हे इक्वल सुद्धा असू शकते. तर अशा पद्धतीने एकच शक्यता काय असणार आहे? असणार आहे. आता त्याच्यानंतर बघा मित्रांनो, हा जो 88वा या ठिकाणी प्रश्न आहे, हा 88वा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा आहे बघा. एका रोलरची त्रिज्या 60 सेंटीमीटर आहे आणि लांबी 84 सेंटीमीटर आहे. या रोड रोलरने 500 फेऱ्यात किती मैदान सपाटीकरण होईल? आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर अशा पद्धतीने हा रोलर असतो. हा आपण फिरवतो आणि जमीन सपाटीकरण करतो. तर याच्यामध्ये काय आहे, वृत्तचित्तीचं जे वक्र पृष्ठफळ आहे, ते या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे आणि ते काय आहे 2π RH. काय आहे 2π RH. मग हे सोडवायचं कसं बघा, 2 गुणिले 22/7 गुणिले त्रिज्या किती या ठिकाणी दिलेली आहे 60 गुणिले 84. बघा, ही जी काही हाईट आहे ती आपण एज कन्सिडर केलेली आहे. ती किती आली 84. मग 7 एके 7, 7 12 84. मग बघा, 2 गुणिले 22 गुणिले 60 गुणिले या ठिकाणी 12. हा जर गुणाकार तुम्ही केला, तर हा गुणाकार किती येतो? 31,680. मग 31,680 आला. परंतु तुम्ही जर या ठिकाणी बघितलं, इथे दिलेलं आहे तुम्हाला सेंटीमीटरमध्ये आणि या ठिकाणी उत्तर जे आहेत ते मीटरमध्ये आहेत. मग 100 सेंटीमीटर म्हणजे किती असतं? 1000. म्हणजे बघा, या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल? 100 गुणिले 100 बरोबर किती होईल? 10,000. 10,000 ने जर भाग दिला, तर तुम्ही बघा उत्तर किती येतं? 31,680. बघा, 31,680 हे किती आहे? 31,680. त्याला भागाकारामध्ये आपण किती केलं? 10,000 केलं. ते उत्तर किती येतं? 3.168. बघा, 3.168 आणि याला आता गुणिले आपण किती करायचं आहे? 500 करायचं आहे. मग जर गुणिले 500 केले, तर उत्तर किती येईल? 1500
84 या ठिकाणी तुमचं उत्तर येईल. 1584 आणि 1584 मीटर स्क्वेअर हे याचं उत्तर असणार आहे. बघा आता या ठिकाणी हा 94वा प्रश्न आहे. 94वा प्रश्न काय आहे बघा? काय म्हणलेला आहे? गुणाकारास या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? बेरीज म्हणलेला आहे. त्यानंतर बेरजेस काय म्हणलेला आहे? वजाबाकी. त्यानंतर बघा वजाबाकीस भागाकार. वजाबाकीस काय म्हणलेला आहे? भागाकार आणि भागाकारास या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? गुणाकार म्हणलेला आहे. मग तुम्हाला काय दिलेत? तर भाषेत 250 वजा 20. 250 वजा 20. मग वजाला काय म्हणलेलं आहे? भागाकार म्हणलेला आहे. 250 भागिले 20 शून्य गेली, शून्य गेली. म्हणजे या ठिकाणी किती आहे? 12.5. बघा 12.5 उत्तर आहे का? या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जो आहे, तो तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. आता हा प्रश्न सोपा आहे 95वा. कारण या ठिकाणी तुम्हाला हे जे काही शब्द दिले आहेत, बघा काय सांगितलेलं आहे, हा एक शब्द दिलेला आहे आणि या शब्दातील अक्षरे घेऊन बनवलेले अर्थपूर्ण शब्द खाली दिले आहेत. त्यातील कोणत्या शब्दातील अक्षर शब्दातील नाहीत? बघा इथे थोडंसं दिसत नाही. परंतु याच्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं हा जो ट्रॅक्शन शब्द दिलेला आहे बघा, ट्रॅक्शन याच्यामध्ये जे आर आहे, ते इथे तुम्हाला कुठं आर दिसते का बघा? याच्यामध्ये कुठंच आर दिसत नाही. म्हणजे हे काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे. बारकाईने जर तुम्ही बघितलं, तर बघा हे जे काही सगळे शब्द आहेत, हे सगळे शब्द इथलेच घेतलेले आहेत आणि शब्द तयार केलेले आहेत. परंतु इथं जो आर आहे, हा आर या शब्दामध्ये कुठेही या ठिकाणी नाही. त्यामुळे तुमचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी. त्याच्या पुढचं बघूया आपण. अक्षर मालिकेवरती प्रश्न आहे. बघा, तो कशा पद्धतीने सोडवलेला आहे अक्षर मालिकेवरचा प्रश्न. 96वा कॅट बरोबर आता या ठिकाणी बघा ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड. याला क्रमांक देऊया 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि या ठिकाणी 26. आता काय केलेलं आहे? कॅट. बघा या ठिकाणी दिलेलं आहे की तुम्हाला कॅट. कॅटचा काय नंबर आहे बघा. सी आहे 3 नंबरला. त्याच्यानंतर ई आहे 1 नंबरला आणि टी किती नंबरला आहे? 20 नंबरला आहे. टी किती नंबरला आहे? 20 आहे आणि याची ज्यावेळी बेरीज करतो आपण त्यावेळेला किती येते? 24. तसंच बघा डॉग बघा डॉग. डी-ओ-जी. डी किती नंबरला आहे? 4 नंबरला आहे. ओ आहे 15 नंबरला आणि जी किती नंबरला आहे? 7 नंबरला आणि या सर्वांची आपण बेरीज करतो त्यावेळेला किती येते? 26 येते. किती येते? 26. मग तशाच पद्धतीने आता काय व्हायला पाहिजे? या ठिकाणी ओ, डब्ल्यू आणि एल. मग बघा ओ किती नंबरला आहे? ओ आहे 15 नंबरला. ओ आहे 15 नंबरला. त्याच्यानंतर डब्ल्यू आहे किती नंबरला? 23 नंबर आणि एल किती आहे? एल आहे 12 नंबरला. याची जर बेरीज केली तर ती किती येते? येते 50. ती किती येते? 50. म्हणजे याचं योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक ए 50. आता त्याच्यातला जे एक प्रश्न आहे बघा. प्रश्न आपण सोडवूया. सोपा प्रश्न आहे. जास्त काही अवघड नाही. किती नंबरचा प्रश्न आहे? 97. 97वा प्रश्न आहे बघा. हा जो 97वा प्रश्न आहे. हा 97वा प्रश्न तुम्हाला काय सांगितलेला आहे बघा. या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला COTA. COT आणि याला काय म्हणलेलं आहे? NRWD. NRWD. त्याच्यानंतर दुसरा काय आहे? BHUG आणि त्याला कुठला दिलेला आहे शब्द? EKXM. EAX आणि या ठिकाणी एम दिलेला आहे. मग आता इथे जर तुम्ही बघितले के नंतर एल एम, ओ नंतर पी क्यू, टी नंतर यू पी, ए नंतर बी सी म्हणजे मध्ये काय केलेलं आहे या ठिकाणी 2चा गॅप घेतलेला आहे. तसं या ठिकाणी बघा बी नंतर सी डी त्याच्यानंतर ई घेतलाय.
एकदा एच, आय जे नंतर के, आता यू, पी डब्ल्यू नंतर एक्स, जे, के, एल नंतर काय घेतलेला एम. मग अशाच पद्धतीने आता काय करायचं आहे फक्त पुणेसाठी आपल्याला घ्यायचं आहे. पुणेसाठी. मग 2 सोडूया आपण. पी नंतर क्यू, आर आणि एस. क्यू नंतर व्ही, डब्ल्यू, एक्स, एन, ओ, पी आणि क्यू आणि एफ, जी नंतर एच म्हणजे काय येईल एस, एक्स, क्यू, एच. एस, एक्स, क्यू, एच म्हणजे पर्याय क्रमांक सी काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे. आता गटात न बसणारी संख्या 98, 117 आहे. कारण बघा बाकीच्या सगळ्या काय कशा आहेत मूळ संख्या आहेत आणि 117 मात्र कशा आहेत 13 गुणिले 9 याला भाग जातो. त्यानंतर बघा 99वा प्रश्न आहे. आता 99वा प्रश्न मी तुम्हाला इथेच सोडवून दाखवतो बघा. 99वा प्रश्न काय आहे? तर 99वा जो प्रश्न आहे, तो प्रश्न आहे की थोडंसं झूम करतो प्रश्न म्हणजे तुम्हाला कळून जाईल चांगल्या पद्धतीने. बघा 99वा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की दिलेल्या संख्या मालिकेत 8 नंतर 18 किती वेळा आहेत? बघा 8 नंतर 18 किती वेळा येते हे आपण बघूया. मग आता पहिल्यांदा काय करायचं 8 नंतर आपल्याला 18 विचारलेला आहे. मग आता पहिल्यांदा 18 कुठं-कुठं आहे ते आपण बघून घेऊ. मग बघा या ठिकाणी पण 18 आहे. त्यानंतर या ठिकाणी 18 आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी 18 आहे. या ठिकाणी 18 आहे. या ठिकाणी 18 आहे. त्यानंतर कुठं 18 दिसते का? इथं आहे बघा 18. त्यानंतर इथं पण 18 आहे. त्याच्यानंतर इथं 18 आहे. इथं 18 आहे. त्याच्यानंतर इथं पण 18 आहे. इथं पण 18 आहे. या ठिकाणी पण 18 आहे आणि या ठिकाणी पण 18 आहे. आता 18 तर आपल्याला विचारलं. मग आता 18 असे विचारायचे आपल्याला बघायचे आहेत, की त्याच्या अगोदर 8 असायला पाहिजे. 8 नंतर 18 म्हणजेच 18च्या अगोदर 8 असायला पाहिजे. मग किती 18च्या अगोदर 8 आहे आपण बघूया. ह्या 18च्या अगोदर 8 आहे का? आहे. म्हणजे ही संख्या पण आहे. या 18च्या अगोदर 8 आहे का? नाही. या 18च्या अगोदर 8 आहे का? आहे. म्हणजे ही संख्या आहे. त्यानंतर या 18च्या अगोदर 8 आहे का? आहे. म्हणजे ही संख्या आहे. आता या 18च्या अगोदर 8 आहे का? नाही. म्हणजे ही संख्या नसणार आहे. मग या 18च्या अगोदर 8 आहे म्हणजे ही सुद्धा आहे. या 18च्या अगोदर 8 आहे म्हणजे ही 8 आहे. या 18च्या अगोदर सुद्धा 8 आहे म्हणजे ही पण संख्या आहे. या 18च्या अगोदर 8 आहे म्हणजे ही पण संख्या आहे. या 18च्या अगोदर 8 आहे का? नाही. किती आहे? 1 आहे. या 18च्या अगोदर 8 आहे का? आहे. पुन्हा बघा या 18च्या अगोदर 8 आहे का? आहे. आणि या 18च्या अगोदर 8 आहे का? आहे. म्हणजे किती झाले बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी सी काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजे 99व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर बघा आता शेवटचा प्रश्न आपला या ठिकाणी राहिलेला आहे. शेवटचा प्रश्न कसा आहे बघा. बघा, आजचा वार गुरुवार आहे. आज वार कोणता आहे? गुरुवार आहे. तर तुम्हाला काय विचारलेलं आहे, की 24व्या दिवसानंतर कोणता वार येईल? 24व्या दिवसानंतर कोणता वार येईल? बघा, आज समजा 1 तारीख आहे. 1 तारीख आहे आणि 1 तारखेला आपण गुरुवार पकडला. तर प्रत्येक 8 दिवसानंतर तोच वार येतो. 7 दिवसानंतर सॉरी 7 दिवसानंतर तोच वार येतो. मग 1 मध्ये 7 मिळवला 8 तारखेला सुद्धा गुरुवार असेल. त्याच्यानंतर 15 तारखेला सुद्धा गुरुवार असेल. 22 तारखेला पण काय असेल? गुरुवार असेल. बघा, गुरुवार का? तर प्रत्येक 7 दिवसानंतर आठवडा येतो. मग प्रत्येक 7 दिवसानंतर काय होतं? तोच वार येतो. म्हणजे 1 तारखेला गुरुवार असेल तर 8 तारखेला पण गुरुवार येणार, 15 तारखेला पण गुरुवार येणार आणि 22 तारखेला पण काय येणार? गुरुवार येणार. मग आता राहिलं 23 तारखेला कोणता वार असेल? शुक्रवार असेल. 24 तारखेला वार कोणता असेल? शनिवार असेल. 24 तारखेला वार असेल शनिवार. मग 1 तारखेपासून 24व्या दिवसापर्यंत आपण बघितले. मग तुम्हाला काय विचारलेलं आहे? 24व्या दिवसाच्या नंतरचा वार विचारला आहे. मग 24व्या दिवशी जर शनिवार असेल, तर 24व्या दिवशी 25 म्हणजे कोणता येईल? वार रविवार. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण सगळ्या प्रश्नांची स्पष्टीकरणं बघितलेली आहेत. आता नंतर जे काही राहिलेले प्रश्न आहेत, त्याची उत्तरं आपण बघणार आहे. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लाईक करा. धन्यवाद.